सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या मंगळवार, हरतालिकेचा व्रत। बघा, हरतालिकेच्या व्रतासाठी अगदी गेल्या काही दिवसांपासून महिलांची तयारी चालू आहे। ही तयारी अगदी उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल असं वाटत नाही, कारण महिला ह्या दिवशी खूप साऱ्या नटून थटून किंवा 16 शृंगार करून हरतालिकेची पूजा पार पाडत असतात। परंतु ह्याच दिवशी आपण जर का शुभ मुहूर्तावर पूजा केली तर त्याचं इच्छित फळप्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं। बघा, रोजच्या रोज आपल्याला शुभ मुहूर्त तर असतातच, पण काही वेळेला त्याच्यातच राहू काळ असतो। ह्या राहू काळात आपण कुठलीही पूजा किंवा शुभ कार्य करत नसतो। त्यामुळे कुठल्याही तुम्ही ब्राह्मणांकडे, पंडितांकडे गेलात तर तुम्हाला राहू काळ सोडून शुभ काळ, शुभ मुहूर्त असा म्हटला जातो। त्याचबरोबर कुठलीही पूजा म्हटली तर त्यात मंत्र हे आलेच। स्तोत्र मंत्र बोलल्याशिवाय किंवा स्तोत्र मंत्राचं पठण केल्याशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नसते। आता पूजेचं जर का योग्य फळ तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर शुभ मुहूर्त आणि शुभ मंत्र, म्हणजे मंत्र सर्व शुभच असतात, मंत्र किंवा स्तोत्र म्हटल्याशिवाय तुम्ही ही पूजा करू नका। ह्या दिवशी भगवान शिवशंकरांची जी पिंडी असते ती मातीची पिंडी बनवून ह्या पिंडीची पूजा केली जाते। उमा महेश्वर ह्या दोघांची पूजा करून आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते। अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होऊ दे ह्यासाठी आपण प्रार्थना करत असतो। हा जसा सौभाग्यवतींचा व्रत आहे तसाच कुमारिका सुद्धा हा व्रत इच्छित वर प्राप्तीसाठी करतात। आपल्या आजूबाजूला जिथे पण कुठे मंदिरात किंवा घरी कोणाच्या करत असेल किंवा तुम्ही स्वतः करत असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही व्रताची पूजा करायची आहे। व्रताची पूजा झाल्याच्या नंतर ही तुम्हाला कथा जी आहे हरतालिकेची ती सुद्धा आवर्जून ऐकायची आहे। बघा, आता तुम्हाला ह्या व्रताच्या दिवशी 16 शृंगार करायचे आहेत, परंतु ह्याच्यात कुठल्याही प्रकारच्या काळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या शुभ्र रंगाचा असा वापर करायचा नाही किंवा राखाडी रंगाचा वापर करायचा नाही। इतर दिवशी तुम्ही ह्या रंगाचा वापर करू शकता, परंतु उद्या जो व्रत आहे तो सौभाग्यवतीचा आहे, शुभ व्रत आहे, त्यामुळे ह्या रंगांचा तुम्ही वापर करू नका। आता तुम्हाला कुठल्या वेळेला पूजा करायची आहे तर बघा, तुम्हाला सर्वात पहिले राहू काळ सांगते। सकाळी 10:45 दुपारी 12:19 हा राहू काळ आहे। या राहू काळात पूजा करू नये असं म्हटलं जातं, बाकी तुमची इच्छा। आता पूजा कधी करायची तर बघा, 10:45 आत तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता आणि 12:19 नंतर तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता। ह्या दिवशी पूजा झाल्यानंतर बघा, पूजेच्या वेळेला तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। बघा, स्तोत्र मंत्र हे आपल्याला म्हणायचेच आहेत, त्यामुळे हा जो छोटासा मंत्र आहे अगदी पूर्ण पूजा होईपर्यंत हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे। उमा महेश्वर देवताभ्यो नमा, उमा महेश्वर देवताभ्यो नमा असं मंत्र म्हणत तुम्हाला ही पूजा पूर्ण करायची आहे। पूर्ण दिवस ह्या मंत्राचा तुम्ही पठण केला तरीही चालेल। तुमची ही पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला दुपारी काही काम नाही म्हणून तुम्ही झोपू नये किंवा आपल्या घरात काही भांडणं होणार नाही किंवा काही वादविवाद होणार नाही ह्याची काळजी घ्यायची। ह्या पूजेत आपल्याला बघा, जी पण कुठली तुम्ही पूजा करता ती दुसऱ्या दिवशी आपल्या घरातून तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे आणि तदनंतरच तुम्हाला हा जो तुम्ही व्रत केलेला आहे तो तुम्ही सोडू शकता। परंतु तुमच्या घरात त्याच दिवशी जर का गणपती येणार असतील तर गणपती बाप्पाची स्थापना होईपर्यंत तुम्हाला हा व्रत सोडायचा नाही। गणपती बाप्पाची स्थापना झाली की तदनंतरच तुम्हाला हा उपवास सोडता येईल। हा उपवास तुम्ही पूर्ण दिवस, पूर्ण रात्र, पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी पण अर्ध्या दिवसापर्यंत हा उपवास करायचा आहे। ह्या उपवासाच्या दिवशी तुम्हाला कुठल्याही मिठाच्या पदार्थाचं सेवन करता येणार नाही। हा जो व्रत आहे ह्यासाठी दूध आणि फळं हेच तुम्हाला घेता येईल। तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आता तुम्हाला जर का व्हिडिओ आवडलाच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।